अखेर सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होतात की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधीपासून विस्तार होईल, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आलेला आहे। त्यासोबतच बीड जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना पैसे आलेले आहेत। म्हणजेच एकंदरीत 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होत आहेत। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमोचा हप्ता विस्तार होईल। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे विस्तार होतील, आणि ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये परवा सुद्धा पैसे येणार आहेत। एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, 2 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीएमचा हप्ता विस्तार सुद्धा झालेला होता। तर तुम्हाला आता नमोच्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट नमोचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात। म्हणजेच तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होतच असतो, आणि या डीबीटीची लिमिट एका दिवशी 12 जिल्ह्यांची आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यातील डीबीटीच्या माध्यमातून पैसे येतील। उद्या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या डीबीटीच्या माध्यमातून पैसे येतील, आणि परवा दिवशी जे उर्वरित 12 जिल्हे आहेत तर त्या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण 12 जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, तर त्या 12 जिल्ह्यांपैकी कोणत्या जर जिल्ह्याचं नाव तुमच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती, तर त्या योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते। त्याचप्रमाणे या नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अर्जंट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। म्हणजेच एकंदरीत जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, परंतु जे शेतकरी बांधव नमोच्या पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना वाटलं होतं की मागच्या काही दिवसांमध्ये पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये पैसे आलेले नव्हते, कारण राज्य सरकारकडे निधीची कमतरता होते। त्यामुळे नमोचा हप्ता आलेला नव्हता, आणि काही शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने भाष्य सुद्धा केलेलं होतं की नमो शेतकरी योजना बंद पडली, आता नमोचा हप्ता येणार नाही। परंतु आज प्रत्यक्षामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा मागच्या काही दिवसांपासून YouTube वरती, फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती मोठ्या प्रमाणामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा
नमोचा हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून नमोचा हप्ता आलेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही, कारण हे पैसे 3 दिवसांमध्ये विस्तारित होणार आहेत। जर तुमचा जिल्हा आजच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येतील, उद्याच्या जिल्ह्यांपैकी असेल तर उद्या, आणि परवाच्या जिल्ह्यांपैकी असेल तर परवा सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर आजच्या 12 जिल्ह्यांची नावे वाचायची आहेत। जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्हाला या ठिकाणी अजून पैसे आलेले नसतील तर या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र झालेला असू शकतो किंवा तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली नसावीत, त्यामुळे तुम्हाला आज या 12 जिल्ह्यांमध्ये असून सुद्धा हे पैसे आलेले नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की लवकरात लवकर महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच तुमचा फायदा 100% होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले होते। तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तारित होत आहे, परंतु अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता येणार नाही। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील अशा शेतकरी बांधवांना हा हप्ता येणार नाही। त्यामुळे जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी बँकेच्या मेसेजची वाट सुद्धा पाहायची आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा लगेच सांगतो। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून जावा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएमचा हप्ता आलेला आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांना 2 ऑगस्ट रोजी पीएमचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे आलेला नसेल अशा शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता विस्तारित होणार आहे। त्यामुळे अशा शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तारित होत आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तारित होणार नाही, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना याच्यामधून वगळण्यात आलेला आहे, कोणतं बँक खातं चालणार आहे आणि कोणतं बँक खातं चालणार नाही ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु काही ठिकाणी अशा बातम्या सुद्धा फिरत होत्या की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा आणि नमोचा 8वा एकत्रितपणे 4000 रुपये विस्तारित होतील, परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये फक्त नमोचा 7वा हप्ता विस्तारित होईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये नमोचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तारित होईल। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आणि पीएमचा हप्ता विस्तारित होत असतो। म्हणजेच वर्षातून 3 वेळेस तुमच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपयांचे 3 हप्ते पडत असतात। म्हणजेच नमोच्या माध्यमातून 6000 रुपये आणि पीएम किसानच्या माध्यमातून 6000 रुपये, टोटल मिळून प्रत्येक वर्षाला 12000 रुपये मिळत होते, परंतु या वर्षीपासून याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। या वर्षीपासून रक्कम सुद्धा वाढवण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला वर्षाकाठी 12000 रुपये अगोदर मिळत होते, परंतु या वर्षीपासून तुम्हाला जास्त रक्कम मिळणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। सरासरी 12000 रुपयावरून 18000 रुपये का 12000 रुपयावरून थेट 24000 रुपये मिळणार आहे, त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। यासोबत जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांचा 2024, 2022, 2023 या 3 वर्षांच्या दरम्यान पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, मोठ्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे, मान्सूनच्या पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। एकंदरीत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामधील पहिला आनंदाचा निर्णय अगदी 1 मिनिटामध्ये बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तारित होत आहे। दुसरा आनंदाचा निर्णय कर्जमाफी विषय आहे आणि तिसरा आनंदाचा निर्णय पीक विम्याविषयी आलेला आहे। एकंदरीत 3 आनंदाचे निर्णय अगदी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, त्यासोबतच कर्जमाफीचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये येत राहील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून कालच शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। एकंदरीत राज्य सरकारकडून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि त्या GR मध्ये स्पष्ट
स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की नमोच हप्ता उद्यापासून विस्तारित होईल, म्हणजेच हा GR काल काढण्यात आलेला होता आणि आजपासून हे पैसे कटाकट विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून नमोच हप्ता आलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमोच हप्ता विस्तारित होईल, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये नमोच हप्ता विस्तारित सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने सुरू केलेली सर्वात मोठी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 6 हप्ते विस्तारित सुद्धा झालेले आहेत। एकंदरीत 6 हप्त्यांचे 12,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर अशा शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तारित होणार आहेत। त्या शेतकरी बांधवांनी काही महत्त्वाची कामे करायची आहेत, त्यानंतर त्यांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तारित सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे अपडेट आलेले होते, ते अपडेट अगदी सविस्तर पद्धतीने पाहिलेले आहेत। आता आपण कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता मिळत आहे, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत, जे माहिती आलेले आहे ते माहिती सुद्धा लगेच सांगतो। त्यासोबत कर्जमाफी विषयी अपडेट आणि पीकचे अपडेट सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना, नमोच हप्ता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तारित होईल, तर याच्यामध्ये कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना, याच्यामध्ये पहिले पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने, आठवतारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावा। त्यासोबत शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। त्यासोबत शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे। बघा एकंदरीत अशा महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील आणि जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये नियमांमध्ये बसत नसतील अशा शेतकरी बांधवांना हे पैसे येणार नाहीत। बघा एकंदरीत नियम आणि पात्रता आपण बघितलेले आहेत। आता आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे येत आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी विषयी महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहेत, ते अपडेट सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होतात की कर्जमाफी कधीपासून सुरू होईल, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी होईल अशा पद्धतीने निवडणुकीच्या वेळेस आश्वासन सुद्धा दिलेले होते। त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या बीजेपी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता की निवडून आल्यानंतर 2 महिन्यानंतर शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करून टाकू। परंतु आता निवडणूक होऊन सरासरी 1 वर्ष उलटून गेलेले आहे, तरी पण अद्याप कर्जमाफीवरती कोणताही निर्णय झालेला नव्हता। त्यामुळे मोठमोठ्या जिल्ह्यांमधील भरपूर शेतकरी बांधवांनी आतापर्यंत आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। आतापर्यंत 600 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी आत्महत्या सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे सध्याच्या स्थितीला कर्जमाफीचा प्रश्न सरकारवरती बोजा ठरणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा कालच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती की या कर्जमाफीच्या जाचातून सुटण्यासाठी भरपूर शेतकरी बांधव आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत, परंतु त्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या करू नये अशा पद्धतीचे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल आणि ते शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील तर अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहे, परंतु सध्याच्या स्थितीला निवडणुका सुरू नाही, त्यामुळे सरकार कर्जमाफी करत नाही अशा पद्धतीने सुद्धा बोलण्यात येत आहे। परंतु शेतकरी बांधवांना कर्जमाफीविषयी अजून एक अपडेट आलेले आहे, ते अपडेट सुद्धा बघून घेऊयात। परंतु आज पीक विषयी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाक। परंतु शेतकरी बांधवांना आज पीक विषयी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय सुद्धा लगेच सांगतो। बघा शेतकरी बांधवांना 2024, 23 आणि 22 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, मग याच्यामध्ये
त्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, चिक्कू असेल, संत्री असेल, अशा प्रकारच्या 60 पिकांसाठी हा पीक विमा वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजेच ज्या पिकांना जास्त खर्च लागलेला आहे अशा पिकांसाठी जास्त पीक विमा आणि ज्या पिकांना कमी खर्च लागलेला आहे अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा, मागच्या कालावधीमध्ये काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले होते, परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागच्या कालावधीमध्ये या पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते त्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे सुद्धा वळूयात। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, त्यासोबतच नंदुरबार जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये विस्तार होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। कारण या जिल्ह्यांमध्ये नमोचा 6वा हप्ता लवकर जमा झालेला होता, त्यामुळे नमोचा 7वा हप्ता लवकरच या जिल्ह्यांमध्ये विस्तार होऊ शकतो आणि महाराष्ट्र राज्यामधील काही बँकेमध्ये पैसे येणार आहेत, काही बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत त्याच्यावरती उद्या व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे। हा पार्ट 1 आहे, उद्याचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत आहेत, त्यासोबत स्थानिक राज्य शासनाच्या निवडणुका सुद्धा सुरू होत आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होत आहेत, तर त्याच्या अगोदर या नमोचा हप्ता विस्तार होईल अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे।